त्यांना जायला सांगा. अरे पण त्यांचा इंटरव्ह्यू तर घे ना. गरज नाही त्याची. तुम्ही त्यांना इथं घेऊन आलात ना, इथेच त्या डिस्क्वालिफाईड आहेत. देखणं रूप पण बोलणं खूप. निवडुंग बरा ह्याच्यापेक्षा. तुलाच या गेटच्या बाहेर पाठवते का नाही बघच तू. विनाशकाले विपरीत बुद्धी. काही म्हणालात का मामा? नाही काही नाही. मला काही हे तुझं वागणं पटलेलं नाही बा. क्वालिफाईड माणसं आम्हालाही भेटू शकत्या. मला परत बोलायला लावू नका. माझ्याकडे तेवढा वेळ नाही. सर माझं एकदा फक्त क्वालिफिकेशन बघून घेता. गेट आउट. अहो पण विद्याधर साहेबांनी तर मला मराठी भाषा कळत नाही. आर यू डेफ फॉर व्हॉट? निघा. एक मिनिट. तुम्हाला मी नाही सर ठीक आहे. मी फक्त एवढंच म्हणत होते की एकदा फक्त माझे क्वालिफिकेशन्स तुम्ही बघितले असते तर. तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. May I come in, sir? या दिघे. सर त्यांच्या एक डॉक्युमेंटवर साईन हवी होती. मामा हे आमचे नवीन एम्प्लॉई मिस्टर शैलेश दिघे. हॅलो सर. मी बघितलंय तुम्हाला कुठेतरी. नाही सर तुम्ही नक्कीच दुसऱ्या कोणाला तरी भेटला असाल. ते जगात एकसारखे दिसणारे 7 माणसं असतात ना. मी तरी पहिल्यांदाच बघतेय तुम्हाला. हा पडके बोला. सर ते वाचले नशीब. या अर्जुन कवठेकरच्या तर ना लई माझे त्याला. सावे याचा माज तर उतरवलाच पाहिजे. अपॉइंटमेंट लेटरवरती साईन हवी तिथे. मामा नवीन एम्प्लॉई क्लार्कच्या पोस्टसाठी. हो साहेब तुमचा प्लॅन तर सुरू व्हायच्या आधीच संपलाय की. हे हा विश्वंभर संपायला नाही संपवायला जन्माला आलाय. कळलं ना? हे काम तुझं आहे. त्याच्यामुळे ते कसं करायचं कवा करायचं हे तुझं तू बघ. अहो साहेब पण ते गरजा लक्षात आहे ना? ब्रेन ट्यूमर
म्हणे विश्वंभर ही गरज ही शोधाची जननी आहे. शोधा, सापडेल. फडकेंनी ज्या पद्धतीनं सांगितलंय त्याच पद्धतीनं रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो झाले पाहिजेत. हो सर. आपल्या कंपनीमध्ये अप्रामाणिकपणा, बेशिस्तपणा याला थारा नाही. आणि अजून एक, सर तुम्ही काहीच काळजी करू नका, मी सगळं लक्षात ठेवेल. ऐकून घ्यायची सवय ठेवा दिघे. मी काहीतरी बोलतोय ना. आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे काम केलं की कोणासमोर हांजी हांजी करायची वेळ येत नाही. मे आय कम इन सर? नो. अहो सर प्लीज. तुमची तर काही गरज नाही, निघा. अहो माझं ऐकून तरी घ्या प्लीज. हेच म्हणत होतो मी दिघे. आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे काम केलं ना की ही अशी हांजी हांजी करायची वेळ येत नाही. सर माझी फाईल राहिली आहे. ओ, फाईल राहिली आहे की मुद्दामून ठेवली आहे? नाही, कसं आहे, मी तुमच्यासारख्या मुलींना ना चांगलं ओळखतो. हे टॅक्टिक जुने झाले. मुद्दामून फाईल ठेवायची, सारखं सारखं समोर यायचं, अटेन्शन सीक करायचं. अशाने नोकरी नसते मिळत. अर्जुन कवठेकर तुझ्यासारख्या वशिला लावणाऱ्या मुलींना चांगलं ओळखतो. गेट लॉस्ट. सॉरी सॉरी सॉरी, मी तुम्हाला हात लावला. ते काय ना, मी इथनं चाललो होतो आणि तुम्हाला असं सॅड बघितलं. कोणाला सॅड बघितलं ना तर माझ्यातला दयाभाव जागृत होतो. मी तुमची काही मदत करू शकतो का? ती तर तुम्ही केलीच आहे, नोकरी मिळवून. नाही हो, तुम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना हे माझं कार्ड ठेवा. अरे वा, नोकरी लागणार त्याच दिवशी कार्ड पण छापले वाटतं. नाही हो, माझा ना साईड बिझनेस आहे, व्यक्तिमत्व विकास केंद्र. बेसिकली आय एम अ काउन्सिलर. घ्या घ्या, कार्ड घ्या ना. अरे वा, तुमचा हात छान आहे. आणि हा तुमचा गुरु पण स्ट्रॉंग आहे. नाही ते काय ना, मला हस्तरेषा ओळखता येतात. हे हटे, नानाची टांग हस्तरेषा बघतोय. हो मिस ऐका. हो सॉरी मिस. विश्वंभर साहेब म्हणत होते ते काही खोटं नव्हतं. खरंच हा कालिया नागासारखा आहे. जावे, तू लई पर्सनली घेतेस असं नाही वाटत आहे. अगं तुझं काम काय आहे? तिथं नोकरी मिळवणं आणि त्या सगळ्यांना त्यांचा त्यांचा हक्क मिळवून देणं. नाही, पण ह्याचा माच तर उतरवायचाच आहे मला. काय करू? पण आता तर त्या विश्वंभर साहेबांनी माझ्याच कोर्टात बॉल टाकलाय. सावे, काहीतरी आयडिया करावी लागणार तर आहेत तुला.
चमके तू इथं? सावी, सुखात जी लोक साथ देतात त्यांची नाती, पण दुःखात जी लोक साथ देतात ती फरिश्ते असतात. आणि तू माझ्या आयुष्यातला फरिश्ता आहेस. आता तो फरिश्ता जर अडचणीत सापडला असन तर मी त्याला एकट्याला सोडीन व्हय? मी नाही सोडायचे तुला. चल सांग, काय मॅटर आहे? चमके का आलीस इथं? मी इथं का आले याचं टेन्शन नाही तुला. तू आधीपासूनच टेन्शन मध्ये आहेस का नाहीस? तुला कसं कळलं मी टेन्शन मध्ये? 8 कप चहा पिलात मॅडम, त्याच्याहूनच मला कळलं. चल सांग, काय झालंय? चमके, तो अर्जुन कवठेकर लई माजुरडा आहे, लई माजुरडा आहे. असं वाटतं की एक ठेवून द्यावी आणि सगळ्या हातावरच्या रेषा त्याच्या थोबाडावर उठाव्यात. एवढा माजुरड आहे? लावू का मग नादाला? नादाला लावायचंच आहे, पण ते त्याला नाही, दुसऱ्याला. चमके, एक लई भारी आयडिया सुचली बघ. सुचलं ना? मग मी आल्यावर कशी चार्ज झालीस? सावे, तेरे को गरज है चमकी की, अंडरस्टँड? दिघे साहेब, हात घ्या ना हातात. अहो मी ते सहजच म्हटलो. आहो, तुम्हाला घ्यायचं होतं ना मगाशी. ते भविष्य बघण्यासाठी. आहो, मी भविष्यासाठीच म्हणत होते. अरे अरे, सॉरी सॉरी सॉरी, थांबा मी उचलते. इट्स ओके, मी बघतो. सॉरी बरं का. सॉरी दिघे साहेब. ठीक आहे. मग बघताय ना? अहो नको, आता काही नको. हे बघा दिघे साहेब, भविष्य बदल्यात मी काही नाही देऊ शकत तुम्हाला. पण हे बघा, हा पाण्याचा ग्लास तेवढा देऊ शकते. नाही, मला नकोय. आता माझ्या हातचं पाणी पण नाही का पिणार? चिडलायत म्हणजे प्यायचं म्हणूनच प्यायलं. राग आहेच का म्हणजे अजून? घ्या, आता बघा भविष्य. अहो ते सहजच होतं. पण मी खूप सिरियस आहे ना. आपण नंतर बघूयात. नंतर कधी? उद्या. उद्या रात्री? नाही, नंतर. अच्छा, मग परवा रात्री? अहो रात्री कशाला? आहो, दिवसा तुम्ही ऑफिस मध्ये असताना साहेब. काय होतंय तुम्हाला? नाही. अच्छा, भूक लागली का तुम्हाला? नाही हो. अहो सांगा की भूक लागली तर. काय देऊ बरं तुम्हाला मी? वांग्याची भाजी? नको, नाही. अच्छा, म्हणजे चिकन? अहो नाही हो, खायचं काही नकोय मला. खिमा तर फरमास बनवते बघा मी. अहो मला हे नकोय सगळं, प्लीज. हे असलं काही आवडत नाही वाटतं तुम्हाला. लईच पकवाल्यात वाटतं तुम्ही. मग काय आता द्यायचं तुम्हाला? शेवयाची खीर? नको. मग पिठलं?
अहो एकदा सांगितलं ना नकोय मला हे. अच्छा, फदफद. अहो नका हो. आओ माझ्या हातचं खाच तुम्ही, फदफद. अहो तुम्ही आता या, मला काहीच नकोय प्लीज. बरं येते मी, पण माझ्या कामाचं तेवढं बघा हा. अहो बघतो मी, या तुम्ही आता. मी वाट बघते हा दिघे साहेब. हो या हो तुम्ही, या आता प्लीज. आई ग. एक्सक्यूज मी ते सॉरी. सॉरी. अरे तुला लाज वाटली नाही का? लेडीज टॉयलेट मध्ये शिरतोय काय? हो लेडीज टॉयलेट मध्ये घुसला. अरे तुला लाज वाटली का? वॉचमॅन हा लेडीज टॉयलेट मध्ये कसा घुसला? अरे लाज नाही वाटत का तुला? अहो पण तुम्हीच तर तेच तर मी म्हणते, मीच तुला सांगत होते की हे मेल आणि हे लेडीज आहे, तरी सुद्धा तू लेडीज मध्ये घुसला होय रे. आता कशाला तोंड लपवतो हा? तुम्हाला सांगते, असल्या लोकांना ना इथं नोकरीला ठेवलंच नाही पाहिजे. यांच्या ना थोपडाला असल्या नीच माणसाचा काळ फसलं पाहिजे. काय बोलता? हे असलं हा. एक मिनिट बाजूला वा. काय चाललंय? साहेब हा तुमचा माणूस सज्जन थोपडन वागणं गुब्बाड आहे ह्याचं. तुम्हाला सांगते, घाण प्रवृत्ती, एकदम घाण. सांगायला पण लाज वाटते साहेब मला. लेडीज टॉयलेट मध्ये घुसला साहेब, हो की नाही हो? हो सर, आम्ही आतमध्ये होतो तेव्हा हा सुद्धा आतमध्ये आला होता. ह्याच्यावर ना विनयभंगाची केसच टाकली पाहिजे. काय म्हणता? बरोबर आहे, असं केलं पाहिजे. लाज तरी वाटते का साहेब? बघा ना, आता कवटेकरांच्या ऑफिस मध्ये सुद्धा बायका सेफ नाहीत. म्हणजे लेडीजला काही रिस्पेक्ट आहे की नाही? लेडीजचा हा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. अहो नाही साहेब, माझ्याकडून चुकून झालं साहेब. आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून बाहेर व्हायचं. साहेब माफ करा मला. फडके, येस सर. यांचा अपॉइंटमेंट लेटर तयार आहे? येस सर. त्याला टर्मिनेशन लेटर जोडा. नाही साहेब, नका असं करू. आउट. प्लीज साहेब, मला नका काढू साहेब. आय सेड गेट लॉस्ट. हो साहेब, माफ करा साहेब, चुकलं माझं साहेब. चुकून नाही, मुद्दामून आलाय साहेब. तुम्हाला सांगते, बेडकापेक्षा असे मोठे मोठे डोळे करून आमच्याकडे बघत होता. अशी वकवकली नजरेने आमच्याकडे बघत होता साहेब, हो की नाही हो? बघा साहेब, किती घाबरला. त्याच्यामुळे इतकं दहशत आहे तुमच्या माणसाची. कसल्या नजरेने बघतोय. बस, काढले त्याला कामावर. फडके, येस सर. या मॅडमना घेऊन जावा. या मॅडम तुम्ही या. आणि तुम्ही पण सगळे प्लीज आत जावा. मॅडम प्लीज. आणि दिघे, यू आर सॅक्ड. अहो साहेब, चुकून झालं माझं, असं काहीच इंटेन्शन नव्हतं का? साहेब. मिस वशिला, तुम्ही अजून इथंच? साहेब त्याचं काय? अरे सावित्री मॅडम, झाला का इंटरव्ह्यू? लागली का नोकरी? दादा, तू ओळखतोस ना? हो हो हो, माझ्या शाळेतला माझा एक मित्र होता दिवाकर. ही त्याची बहीण आहे.
खरं तर आमची कधी भेट झाली नाही, आत्ता सकाळी भेट झाली आणि मला कळलं की 2 वर्षापूर्वी त्याचं निधन झालं. बिचारीला खूप गरज आहे नोकरीची, क्वालिफाईड आहे. मी तिचे सगळे डॉक्युमेंट्स पाहिलेत. म्हटलं आपल्याकडे वेकेन्सी आहे तर एकदा इंटरव्ह्यू देऊन ये. अरे मग सांगायचंच ना, मला वाटलं यांना मामाने पाठवलंय. नाही नाही, मी या साहेबांनाच ओळखते. ते काय फक्त भेट त्यांच्याशी पहिले झाली म्हणून ते म्हणले की माझाच भाचा आहे, मी सोडतो की, म्हणून आले त्यांच्यासोबत. फडके. येस सर. या मिस सॉरी, नाव काय म्हणालात? सावित्री. फडके. येस सर. यांना अपॉइंट करा. अर्जुन, अरे बाबा असं नको करूच. तू तिचा प्रॉपर इंटरव्ह्यू घे, तू डॉक्युमेंट्स बघ आणि मग तुला वाटलंच तर नोकरीवर रुजू कर. दादा रे, तू पाहिलंयस ना, मग झालं. तर मी पाहायची काही गरज नाही. फडके. येस सर. अपॉइंट करून घ्या यांना. सावित्री, वेलकम टू कवठेकर इंडस्ट्रीज. मॅडम कन्फ्यूज नका हो, नोकरीवरती रुजू केलंय त्याने तुम्हाला. थँक्यू सो मच साहेब. वेलकम वेलकम. अभी तो एंट्री मारी है, आता बघ आगे आगे होता है क्या. अर्जुन कवठेकर, नियमांशी प्रामाणिक राहूच देणार नाहीये मी तुला, कारण तुला माझ्या नियमाप्रमाणे वागायचंय.